आपल्या स्प्लेंडरच्या क्लच प्लेटा गेल्या. हा म्हटलं जाऊ दे, तशी सर्व्हिसिंगला येलच होती आणि त्यातल्या त्यात आपला मीटर काटाही बंद पडेल होता. चला म्हटलं आज आपल्या गाडीचं पूरच काम करून टाकू. 360च्या स्पीडनं घेऊन आलो तिले नांदुऱ्यात. कुठेही वॉटर सप्लाय जवळच्या धीरज ऑटो पार्ट्सवर. अठी येताबरोबर बंब पोट्टे जमा झाले. म्हणत काय झालं आपल्या गाडीला, म्हटलं बिमार पडली गड्या ते. लावली गाडी गॅरेजवर. पहिले तर जुनं ऑइल काढून टाकलं. इंजन खोललं, काऊन की आपल्याला ह्या क्लच प्लेटा नवीन टाकणं होते. जुन्या काढून फेकल्या, नवीन टाकल्या. फक्त क्लच प्लेटाच नाही तर पुरा सेटच नवीन टाकून दिला. एवढ्यात धीरज भाऊनं चहा बोलावला, चहा घेतला. मग आम्ही चहा घेतला आणि गाडीला काहीच नाही असं थोडी चालेल. मग गाडीले बी पोट भरून ऑइल पाजलं. मागचं टायर बी काढलं, काऊन की गाडीची फुल सर्व्हिसिंग करणं होती. मग सोबतच गाडीचा चेन सेट बी घेतला नवा टाकून. काऊन की आता हे स्प्लेंडर काही जास्त नांदुऱ्यात येणार नाही, हे फक्त वावरातच. धीरज भाऊ म्हटल्यावर गाडीचं काम एकदम ओके मध्येच होणार. फिल्टर बी पाहिजे म्हटलं, लवकर खराब होते आपलं ते. पण या बारीनं आपलं फिल्टर ओके मध्ये होतं, पण तरी ते हवेनं साफ करून घेतलं. पण आता राहिलं आपलं मेन काम, ते म्हणजे आपला मीटर काटा. बाकी काही असो की नसो, मीटर काटा आम्हाला चालू पाहिजे. केला रे भाऊ मग मीटर काटा चालू. पुढचा व्हील खोलून त्यात बी ग्रीस घेतला भरून आणि सोबतच शॉकअप बी घेतले टाईट करून. गाडीचे सगळे कामं झाल्यावर 520च्या स्पीडनं तिला घेऊन आलो वॉशिंग करायला. चांगली फोम मारून वॉशिंग केली. वॉशिंग करून अजून आलो गॅरेजवर. घालून इंजिन गार्ड घेतला टाकून आणि शेवटी केलं बिल